बोलिए. नमस्कार. शिवप्रिया फाउंडेशन आणि दिलीप जाधव शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी ईश्वरी अनुभूती दिवस साजरा करण्यात येतो. त्याच्यातर्फे मी प्रतिभा शिंदे आपल्याशी बोलते. माझ्या शेजारी बसलेत किशोरजी भागडे, माझ्या उजवीकडे बसलेत आमच्या आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्या वैशाली कुर्वे मॅडम, शेजारी डॉक्टर राजेंद्र पडोळे, इकडे आमच्या लिगल ॲडवायझर श्वेता उब्रागडे मॅडम, देव मॅडम, मनीषा देव मॅडम आणि आमचे इतर सर्व सहकारी. दरवर्षी आपण ईश्वरी अनुभूती दिवस म्हणून साजरा करतो 5 डिसेंबरला. शिवप्रिया शिवार तेतापार इथं आपण साजरा करतो. दिलीप जाधव शिक्षण संस्था आणि शिवप्रिया फाउंडेशन आणि आमच्या इतर संस्थांच्या वतीनं हा कार्यक्रम दरवर्षी आपण साजरा करतो. दिलीप जाधव शिक्षण संस्थेचा प्रिया विद्याविहार आणि ईश्वरी अनुभूती दिवस या दोन्हीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. 2000 मध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती आणि ईश्वरी अनुभूती दिवसाच्या निमित्तानं आपण तिथं जनजागरण, वृक्षारोपण, पाण्याचं महत्त्व समजावून सांगणारे प्रोजेक्टवर आपण तिथे काम केलेलं आहे. तर गावकरी इतर गावातल्या लोकांना पण याची आपण माहिती देत असतो, प्रचार प्रसार करत असतो. शेतीविषयी, तंत्रज्ञानाविषयी आणि नवनवीन गोष्टींविषयी आपण तिथे लोकांना माहितीपर अशा गोष्टींचा हे प्रचार प्रसार करणारे कार्यक्रम आपण दरवर्षी घेत असतो. सोबतच आरोग्य शिबिरांचं दरवर्षी आयोजन आपण करतो मोठ्याच प्रमाणामध्ये आणि हे 25वं वर्ष आहे. आणि या 25व्या वर्षात आपण तिथे एक आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची स्थापना केलेली आहे. जे 5 वर्षापासून आपल्या तिथे हॉस्पिटल सुरू आहे, तर इथे आयुर्वेदिक कॉलेजसुद्धा यावर्षी आलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं आपण लोकांची खरी जनसेवा म्हणजे हेल्थवर पण आपण आता काम पूर्णपणे करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा या 25व्या रौप्य महोत्सव दिनाला यावर्षी आपण पुन्हा एक मोठं आरोग्य शिबिराचंही आयोजन केले आहे. वृक्षारोपण कार्यक्रम आहे, कलश दिंडी आहे आणि प्रिया विद्याविहारचा हा 25वा रौप्य महोत्सव पण आहे. तर आमचे सगळे जुने विद्यार्थी, सगळा शिक्षक समूह आणि खूप मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. आणि यावेळी डोळ्यांच्या तपासणीवर पण काम होणार आहे तिथे या शिबिराच्या माध्यमातून. आणि रात्री संध्याकाळी 6 वाजता सत्यपाल महाराज यांचं, खंजिरी वादक जे सत्यपाल महाराज आहे त्यांचं पण प्रबोधनपर कार्यक्रम इथे आहे. तर अशा या बहुआयामी कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सगळ्यांना आपल्या ह्याच्या पेपरमध्ये आपण ही बातमी नीट छापून आणली, त्याचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशानं की लोकांपर्यंत ही माहिती जायला पाहिजे. दरवर्षी हा कार्यक्रम तर होतोच, पण हे 25वं वर्ष आहे. सातत्यानं आपण इथे कार्यक्रम तर राबवतोच आहे, पण बाकीही उपक्रम इथे सातत्यानं राबवले जात आहेत. आणि यावर्षीही खूप जोरदार त्याचा हे होणार आहे. आणि सत्यपाल महाराजांचं पण आहे. बाकी पण इथे डॉक्टर गंगाधर शिंदे, प्रोफेसर बायोकेमिस्ट्री हेड होते, ते पण इथे या कार्यक्रमाला राहणार आहेत. डॉक्टर मनोहर मुद्देश्वर मेडिकलचे रिटायर्ड हे पण प्रोफेसर पण इथे राहणार आहेत. आणि वेद प्रकाश आर्य पण या कार्यक्रमाला हजेरी म्हणजे मुख्य अतिथी म्हणून राहणार आहेत. तसंच ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या रजनी दिदी, एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपली जेव्हा शाळा सुरू झाली होती प्रिया विद्याविहार, दिलीप जाधव शिक्षण संस्थेचं पहिलं पाऊल होतं, त्या दिवशी सुद्धा रजनी दिदींच्याच हातानं, त्या ज्या दिदी होत्या पुष्पा राणे दिदी होत्या ज्या आज हयात नाही, आणि रजनी दिदी त्यांच्या असिस्टंट होत्या. हे सगळे लोक येऊन त्यांनी 21 दिवसाचं शिबिर तेव्हा घेतलं होतं आमच्या शाळेमध्ये. आणि आता उद्घाटनाला पण त्या येणार आहेत आणि त्यांच्याच हाताने आपण हे सगळा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. हा कार्यक्रम 4 आणि 5 डिसेंबरला तिथे होणार आहे. तर अशा या बहुआयामी कार्यक्रमाला आपण नक्की उपस्थित राहावं अशी मी विनंती करेन. आता माझ्यासोबत डॉक्टर
वैशाली कुर्वे मॅडम आहेत, ज्या तिथल्या प्राचार्य आहेत, तर त्या पण आपल्याला शिबिराबद्दलची थोडी माहिती सांगतील. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली कुर्वे, प्राचार्य शिवप्रिया आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल रिसर्च सेंटर केटापा. 5 डिसेंबरला ईश्वरी अनुभूती दिवसाच्या निमित्ताने व संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या दृष्टीने आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा आरोग्य तपासणी कॅम्प ठेवलेला आहे. त्यामध्ये जनरल तपासणी तर आहेच, पण विशेष म्हणजे आम्ही या शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणीवर अधिक भर दिलेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला आपल्यावर नागपूरचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अजय बालाधरे व डॉक्टर कुंडलकर सर यांची आपल्याला सेवा देणार आहे. या शिबिराचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य लोकांनी या शिबिरामध्ये यावे व नेत्ररोग तपासणी करून घ्यावी. आणि या नेत्ररोग शिबिरामध्ये जेव्हा आम्हाला कॅटरॅक्टचे पेशंट मिळतील, त्या पेशंटची आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत. आणि आमच्या संस्थेचा टार्गेट आहे की आम्ही 100च्या वर मोफत शस्त्रक्रिया करावी. सर्वसाधारण आरोग्य तपासणी तर होईल, स्त्रीरोग, सर्व बालरोग यावर चिकित्सा होईल, मोफत औषधोपचारही होईल. पण आमच्या आयुर्वेदाचे विशेष म्हणजे पंचकर्म सुद्धा मोफत केला जाईल. त्यामध्ये रुग्णाची प्रकृती आणि त्याचा आजार बघून आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. आणि आयुर्वेदाचा अग्निकर्म, विद्धकर्म अशासारखे सुद्धा उपक्रम आपण मोफत करणार आहोत. म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी या उत्कृष्ट कार्यक्रमाला किंवा शिबिराला हजर राहून किंवा आमच्या या शिबिराची प्रसिद्धी करून आम्हाला योग्य ते सेवा देण्यात यावी. धन्यवाद. मैडम, इसमें आपने एक द्वितीय सत्र का वर्णन किया, दही हंडी. ये दही हंडी की हाइट क्या रहेगी और कौन पार्टिसिपेंट करेंगे, विद्यार्थी या कुछ और, कोई और? ईश्वरी अनुभूती दिनानिमित्त जी आपण तिथे केटापार इथे जी दहीहंडी आपण गडकरी साहेबांच्या हस्ते सुद्धा आपण फोडलेली आहे. हा कार्यक्रम जवळपास आता 25वं वर्ष आहे आणि इथे सगळे मोठे लोक येऊन गेलेली आहेत. दहीहंडीची हाईट जास्तीत जास्त 8 फूट ते 10 फुटापर्यंत राहील. आणि तिथे गोपालकलाचा असा कार्यक्रम असतो. तिथे भजन, महाप्रसाद आणि गोपालकला असं सगळं तिथे आयोजन केलं जातं. आणि सगळं साध्या पद्धतीने, तिथे कुठलेही असे म्हणजे सोफिस्टिकेटेड असं कुठलंही काम राहत नाही. सगळं गावचं काम, जे गावामध्ये पंगत बसवणे असेल अशा पद्धतीचं तिथे काम असतं आणि प्रसाद वितरण असतं. आणि कल्चरल कार्यक्रम आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ते असतातच. त्याशिवाय आता मॅडमनी जे सांगितलं तुम्हाला, रोगनिदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, जेव्हा काही नेत्ररोग असेल किंवा दरवर्षी आपण ब्लड कॅम्प वगैरे आपण घ्यायचं. यावर्षी नाही आहे ब्लड कॅम्प, पण बाकी आपण कॅम्प्स घेतलेले आहेत. विशेष मतलब विद्यार्थी लोगों के द्वारा ही दही हांडी फोड़ी जाएगी, लड़कियां या लड़के? लड़के.